भोकरदन जालना रस्त्यावर राजूर गावाजवळ टँकरमधून वायू गळती झाली। या घटनेत कुठलीही शारीरिक हानी झाली नसली तरी पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, तूर, मका पिकं करपून गेली आहेत। स्थानिक ग्रामस्थांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। पुराच्या लोटामुळे आणि या वायू गळतीमुळे किमान 500 ते 1000 हेक्टरपर्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे। आता जवळपास तुम्ही बघितलंच पूर्णतः सोयाबीन, मका, कॉटन हे जे सर्व जे नगदी पीक आहे ते पूर्णतः भरपूरून गेलेले आहे। याच्यावर अजून पीक येते 2-3 दिवसानंतर काय होईल याचं सांगता येणार नाही। आकडा वाढू शकतोय कारण हे पीक अजून आतापर्यंत सुकलेलं आहे, पण अजून व्हायरस पांगू शकतं, यांचं नुकसान जास्ती वाढू शकतंय। तर याची शासनानं दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा। तर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय। किती पिकाचं नुकसान झालं, किती याचं झालं आणि या शेती पुन्हा याचं ज्या शेती आज त्याच्यामध्ये केमिकल आहेत यामध्ये याचं माती परीक्षण करून प्रयोगशाळा पाठवून हे जमीन पुन्हा पिकण्यास उपयुक्त आहे किंवा नाही, नसेल तर किती दिवसांनी येईल असं याचं हे करून त्या नुकसान भरपाईबद्दल आम्ही या लोकांना आश्वासन दिलं आहे की तुम्हाला तुमचं नुकसान भरपाई भेटेल। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी टँकर चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित कंपनी आणि घटनेचा अधिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सध्या परिस्थिती अगदी नियंत्रणात आहे। संदर्भाबाबत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। चालकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढे गुन्ह्याचा तपास चालू आहे। सध्या परिस्थितीत वायुगळती नियंत्रणात आली असली तरी कुचकामी यंत्रणेमुळे सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका बसलाय। सोबतच निष्क्रिय प्रशासनाचीही अनुभूती आली आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।